तर कालच्या लेक्चरमध्ये आपण मेन हेडिंग लिहिलेली आहे, ॲज वेल ॲज त्या ठिकाणी डायग्राम आपण काढून ठेवलेली आहे. मेन हेडिंग आपली अशी आहे, मॅग्नेटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ शॉर्ट डायपोल, ड्यू टू अ शॉर्ट डायपोल ॲट एनी पॉईंट आहे. म्हणजे तो ॲक्सिसवरही नाही आहे किंवा इक्वेटरवरही नाही आहे. तर एनी पॉईंटचं व्हॅल्यू जर तुम्हाला मिळत असेल तर ॲटोमॅटिकली आपण त्याच्यावरून कोणाची काढू शकतो, ॲक्सिसवरच्या पॉईंटची काढू शकतो, ॲज वेल ॲज इक्वेटरवरच्या पॉईंटची काढू शकतो. मग आता सुरुवात कोणापासून करायची, इलेक्ट्रोस्टॅटिक्समधून करायची का मॅग्नेटिझममधून करायची? माझ्या मनाला वाटेल त्याच्यापासून करतो. लक्ष द्या, एक मॅग्नेटिक डायपोल आपण या ठिकाणी वापरतोय ज्याची मॅग्नेटिक लेंथ 2L आहे आणि त्याची पोल स्ट्रेंथ स्मॉल m आहे. म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असेल, कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L एवढी असेल. पुढची गोष्ट, लेट P बी अ पॉइंट, कुठं आहे, which is at a distance r from the center of the magnet. r अंतरावर तो आहे. कशा पद्धतीने आहे, such that the line joining point P and center of the magnet makes an angle theta with its axis. इथपर्यंत काही अडचण, इथपर्यंत कोणाला काही अडचण, राईट डाऊन. कारण तुमच्या वर्गाला घाण सवय लागली आहे, टाईम सांगितलेल्या वेळेवर कधीच वर्गात येत नाहीत, आपला आरामात यायला चालू असते सगळंच. लेखाली मॅग्नेटिझममध्ये कन्सिडर ए स्मॉल बार मॅग्नेट ऑफ पोल स्ट्रेंथ स्मॉल m, of pole strength small m and magnetic length 2L and magnetic length 2L such that the magnetic dipole moment of the magnet is, खालच्या ओळीमध्ये लिहा, कॅपिटल M इज इक्वल टू, कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L, स्मॉल m इंटू 2L. फर्स्ट ऑफ, खालच्या ओळीत लेट P बी अ पॉइंट, let P be a point which is at a distance r, which is at a distance r from the center of the magnet, from the center of the magnet किंवा center of the dipole म्हणा, from the center of the dipole such that the line joining the point P, and the center makes an angle theta makes an angle theta with the axis of the magnet,
with the axis of the magnet. एवढा पार्ट पटकन इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा लिहून घ्या. लक्ष द्या आता तिकडं. चला लक्ष द्या सगळे. आता या ठिकाणी म्हणतोय की तुमचा जो पी पॉइंट आहे तो त्या ठिकाणी नॉर्थ पोल पासून R1 अंतरावर आहे, तर साऊथ पोल पासून तो त्या ठिकाणी किती आहे, R2 अंतरावर आहे. नीट लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी जर पोल स्ट्रेंथ स्मॉल एम जर असेल, स्मॉल एम जर पोल स्ट्रेंथ असेल, तर त्याच्यापासून आर अंतरावर असणारं पोटेन्शियल असतं प्लस ऑर मायनस म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय आर. एखाद्या पोल स्ट्रेंथ स्मॉल एम पासून आर अंतरावर असणाऱ्या पोटेन्शियलचं हे इक्वेशन आहे. या ठिकाणी प्लस केव्हा असेल, जर ही पोल स्ट्रेंथ नॉर्थ पोल स्ट्रेंथ असेल तर. हे मायनस केव्हा असेल पोटेन्शियल, जर ही पोल स्ट्रेंथ त्या ठिकाणी साऊथ पोल जर असेल तर. आता लक्ष द्या, आपण आता याचा विचार करू. हा नॉर्थ पोल आहे, त्याची पोल स्ट्रेंथ स्मॉल एम आहे, त्याच्यापासून R1 अंतरावर पी पॉइंट आहे. तर या पी पॉइंटला ह्या नॉर्थ पोलमुळं असणारं मॅग्नेटिक पोटेन्शियल असेल व्ही नॉर्थ इज इक्वल टू, बरोबर आहे, पोटेन्शियल ड्यू टू नॉर्थ पोल. किती असेल, सगळ्यात पहिल्यांदा प्लस, का बरं, नॉर्थ पोल आहे म्हणून तो पॉझिटिव्ह असेल. किती असेल, म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय अंतर, दॅट इज R1. काही अडचण इथपर्यंत. आता लक्ष द्या, मी म्हणतो की साऊथ पोल पासून तो पोल पॉइंट किती अंतरावर आहे, R2 अंतरावर आहे. म्हणजे याचा अर्थ द पोटेन्शियल ॲट पॉइंट पी ड्यू टू साऊथ पोल इज व्ही साऊथ. साऊथ पोल मुळे असणारं पोटेन्शियल कसं असतं, नेहमीच निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह असेल तर किती असेल, इट इज अ म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय कोण असेल, R2. काही अडचण इथपर्यंत. पोटेन्शियल कोण आहे, इट इज अ स्केलार क्वांटिटी. जर स्केलार क्वांटिटी असेल तर स्केलार क्वांटिटीचं रिझल्टंट कसं काढतात, ॲड इट, सरळ ॲड करून टाका. मग रिझल्टंट पोटेन्शियल, द रिझल्टंट पोटेन्शियल ॲट पॉइंट पी इज व्ही विच इज अ नथिंग बट व्ही नॉर्थ प्लस व्ही साऊथ इज इक्वल टू. काय लिहू आता इथं, आता म्यू नॉट एम डिवायडेड बाय 4 पाय दोघांमध्ये कसे आहेत, कॉमन आहेत, म्हणून मी यांना काय केलं, हे म्यू नॉट एम डिवायडेड बाय 4 पाय हे कॉमन केलं. इंटू ब्रॅकेट काय राहील शिल्लक इथं, 1 बाय R1 मायनस 1 बाय R2 असं राहील इतर शिल्लक. यस ऑर नो. किंवा यालाच मला म्हणता येईल म्यू नॉट इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय 4 पाय, जशाला तसं ठेवलं. वरच्या बाजूला येईल R2 मायनस R1 डिवायडेड बाय काय येईल खाली, R1 इंटू R2. यस ऑर नो. न्यूमरेटर काय येईल, हा R2 इकडे जाईल, हा R1 इकडे जाईल, R2 मायनस R1 न्यूमरेटर आला. डिनॉमिनेटर काय असेल, या दोघांचा प्रॉडक्ट असेल, R1 R2 असेल. याला मी म्हणतो या ठिकाणी इक्वेशन 1. आता लक्ष द्या, तुम्ही 11वीत काय शिकलात न शिकलात मला थोडंफार माहिती नाही. 11वीच्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही शिकायला पाहिजे होतं व्हॉट, द कोसाइन रूल. समजा असं असतं, म्हणजे वा, राईट अँगल ट्रायंगल, हा R असता, हा L असता, हा R1 असता, काय कळालं असतं, काय कळालं असतं, R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर इज इक्वल टू, वा 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 वा. हा, वाकडा आहे आता, हा थीटा आहे, हा R आहे, हा R1 आहे आणि हा L आहे. बघा
आहे? यस ऑर नो? हां, गुड. हां, इथं काय होईल? इथं तुम्हाला म्हणता येईल R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर म्हणता येईल. यस ऑर नो? मला फक्त एवढं सांगा, ह्या चित्रामध्ये R1 स्क्वेअरची व्हॅल्यू एवढी असेल का याच्यापेक्षा कमी असेल का जास्त असेल? कमी असेल का जास्त असेल? कमी असेल. का बरं? कारण R ची लांबी जास्त आहे, R1 ची कमी झाली इथं. आता पुढचं चित्र, हे R, हे R2, हे L, आणि हा अँगल इथला जो आहे तो आहे पाय मायनस थीटा. कुठला? इथला. आता या फॉर्मॅटमध्ये जर याला मला टाकायचं जर ठरलं तर R2 R पेक्षा मोठा आहे का लहान आहे? मोठा आहे. म्हणजे एक कॉमन सेन्स तुमच्या डोक्यामध्ये दिसला. काय कॉमन सेन्स आहे? की तुमचा R1 R पेक्षा लहान आहे. दुसरा कॉमन सेन्स, तुमचा R2 तुमच्या R पेक्षा मोठा आहे. जो मोठा आहे त्याला ऍडिशन करावं लागेल काहीतरी, जो लहान आहे त्याला काहीतरी सबट्रॅक्शन करावं लागेल. बघा बर, म्हणून R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा, आणि R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. ऍक्च्युली दिस इज कोसाइन रूल. हा ऍक्च्युली कोसाइन रूल आहे. आता तुमच्यापैकी किती जणाला तो कोसाइन रूल माहीत नाही? हात वर करा बरं. माहित नाही? माहित नाही. हां, मेजॉरिटी जणांना माहित नाही. म्हणजे सगळे बायोवाल्यांनी हात वर उचलला होता किंवा आम्हाला माहित नाही. A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB, A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB, त्याला कॉसचं शेपूट लावून टाकायचं. मोठ्यावाल्याला प्लस घ्यायचं, लहानवाल्याला मायनस घ्यायचं, सरळ शेपूट लावायचं. आता काही कोसाइन रूल शिकवत बसण्यात काही मूड नाही आहे माझा, आणि तो रूल तुम्हाला समजेल कितपत तो देखील एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्यामुळे त्याला मी शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. फक्त साधा मी करतोय काय तर एका राईट अँगल ट्रायंगलचा कॉमन सेन्स वापरतोय. R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअरचा वापरतोय. त्याच्यामध्ये मला एक लॉजिक कळालं. लहान असेल तर मायनस 2AB कॉस थिटा, प्लस असेल तर मोठा असेल तर प्लस 2AB कॉस थिटा केलं आणि सोडून दिलं. आता लक्ष द्या, इक्वेशन 2 मधून याला मी 2 म्हणतो, याला मी 3 म्हणतो. 3 मधून मी 2 ला वजा करून टाकलं. हा, काय होईल? R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे अख्खं मायनस मायनस प्लस, हे दोन्ही मायनस ह्याच्याबरोबर काय होऊन जातील? गायब होऊन जातील. हे प्लस आणि हे प्लस दोन्ही मिळून काय तयार होतील? 4RL इंटू कॉस थिटा. यस ऑर नो? नाही, ह्याला तर आता लिहित बसायची गरज नाही ना मला, प्लस आणि मायनस करत बसायची गरज नाही. हे डावी बाजू काय? A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. व्हॉट इज A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर? A प्लस बी इंटू A मायनस बी. म्हणून मी याला लिहितो R2 मायनस R1 इज इक्वल टू 4RL कॉस थिटा डिवायडेड बाय R2 प्लस R1. काही अडचण? काय केलं? डाव्या बाजूला मी A प्लस बी इंटू A मायनस बी केलं होतं. A मायनस बी ठेवलं आणि A प्लस बीला उजवीकडे नेलं. का बरं केलं? अहो, माझा प्रॉब्लेम आहे इथं. कुठला प्रॉब्लेम आहे? इक्वेशन 1 मध्ये मला R2 मायनस R1 पाहिजे, आणि इक्वेशन मध्ये मला अजून कोण पाहिजे? R1 R2 देखील पाहिजे मला. हे सगळे कशाच्या रूपामध्ये पाहिजेत? ह्या बिचाऱ्याच्या रूपामध्ये पाहिजेत, जे मला माहिती आहे. कारण आपण लिहिताना काय लिहिलंय? लेट P बी अ पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम द सेंटर ऑफ द मॅग्नेट. म्हणजे R माहिती आहे, म्हणून मला हे R1 R2 सगळेच कन्व्हर्ट करावं लागतील. कुणामध्ये कन्व्हर्ट करावं लागतील? R मध्ये.
आणि ते करण्यासाठी मी हे करू लागलोय. आलं लक्षात? याला लिहिलं इक्वेशन 4. ॲज द मॅग्नेट इज अ स्मॉल, कारण काय मेन हेडिंग काय घेतली? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल. शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल म्हणजे कसा असला पाहिजे? हे असा असला पाहिजे. हे काय, हे शॉर्ट. खरा मॅग्नेट असा असला पाहिजे. पॉइंट कुठं आहे? इथं आहे. आर कुठं आहे की ना R1 कुठं आहे की ना R2 कुठं आहे की? काही दिसलं का? नाही. म्हणजे याचा अर्थ सगळे कसे आहेत? सारखे आहेत. म्हणजे याचा अर्थ ॲज द मॅग्नेट इज अ स्मॉल, R1 इज नियरली इक्वल टू R2 विच इज नियरली इक्वल टू R. तुम्ही म्हणलात किती आनंदाची गोष्ट आहे सर, R1 R2च्या व्हॅल्यू सारख्या आहेत. कुणा इतक्या आहेत? R इतक्या आहेत. मग R2 - R1 शून्य झालं. अरे गाढवानो, हे अझम्पशन वापरता येतं. केव्हा वापरता येतं? इन केस ऑफ ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन ओनली. You cannot use this assumption in subtraction. Subtraction मध्ये नाही वापरता येत, कारण त्याचं उत्तर 0 येणारच नाहीये, कारण त्या काही ना काहीतरी व्हॅल्यूज आहेत. मात्र बेरजेमध्ये काय होणार आहे? बेरजेमध्ये एक आहे 2 आणि दुसरा आहे 1.9998. वजाबाकीमध्ये याला वापर झाला 2 म्हणता येईल का अंदाजे? नियरली इक्वल टू 2, 2 आणि 2 4. हा, बेरजेत म्हणता येईल ना. वजाबाकीमध्ये 0 म्हणता येईल का याला? नाही. म्हणून याचा अर्थ हे मला अझम्पशन वापरता येतं. फक्त त्या ठिकाणी वापरता येतं. कुठं? ज्या ठिकाणी ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन इज देअर. म्हणून इथं लिहितो हेन्स R1 R2 इज इक्वल टू R². मल्टिप्लिकेशन मध्ये R1 च्या ठिकाणी R, R2 च्या ठिकाणी R, म्हणून R इंटू R, R² केला. ओके. कॉमा R1 प्लस R2 इज इक्वल टू 2R. मला R1 R2 तर मिळालं R². आता R2 मायनस R1 पाहिजे, म्हणजे R1 प्लस R2 ची एवढी किंमत ठेवा. म्हणून R2 मायनस R1 इज इक्वल टू काय येईल? 4RL cos थीटा डिवायडेड बाय 2R. हा R कटला, हा R कटला, हा 2 कटला, हा 2 कटला, इज इक्वल टू 2L cos थीटा. याला म्हणलं इक्वेशन A, याला म्हणलं इक्वेशन B. सबस्टिट्यूटिंग A and B in 1. म्हणून V इज इक्वल टू काय येईल? हे μ0m डिवायडेड बाय 4 पाय. हे बाहेरचं जशाला तसं ठेवलं. R2 मायनस R1 दॅट इज 2L cos थीटा divided by R1 R2 that is R². Yes or no? Small m into 2L. What is small m into 2L? Capital M, which is magnetic dipole moment. म्हणजे याचा अर्थ V at any point is equal to काय येईल? μ0 divided by 4 pi into capital M cos theta divided by R². ओके. आता लक्ष द्या इकडं. हा P पॉइंट गेला कुठं? इक्वेटरवर. थीटा किती झाला इथं? 90. हां, व्हॉट इज अ कॉस 90? 0. 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे V इक्वेटर किती आला? काय आला? V इक्वेटर इज इक्वल टू 0 आलं. जर त्या ठिकाणी हा पॉइंट ऍक्सिस वर असता तर थीटा इज इक्वल टू 90.
किंवा थीटा इज इक्वल टू 180, सॉरी थीटा इज इक्वल टू 0 और 180. 0 केव्हा असेल? नॉर्थ पोल कडे तुम्ही असताना. 180 केव्हा असेल? साऊथ पोल कडे असताना. मग कॉस 0 ची किंमत 1 इंटू सगळं काही. म्हणून याचा अर्थ व्ही ॲक्सिस इज इक्वल टू काय येईल? म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. केव्हा? वेन द पॉइंट इज प्रेझेंट अलॉंग नॉर्थ पोल. जर साऊथ पोल कडे असेल, ह्या ॲक्सिसवर इकडे असेल तर थीटाची किंमत काय ठेवणार? 180. व्हॉट इज द कॉस 180? -1. म्हणून व्ही ॲक्सिस काय येईल? मायनस म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. केव्हा? वेन द पॉइंट इज प्रेझेंट अलॉंग द ॲक्सिस इन द डायरेक्शन ऑफ साऊथ पोल. आता आलं लक्षात? साऊथ पोलकडे आहे म्हणून निगेटिव्ह जास्त असेल, म्हणून उत्तर निगेटिव्ह येईल. नॉर्थ पोलकडे असताना तो जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. आता पी पॉईंट तुम्ही इकडे नॉर्थ पोलकडे झुकवला होतात म्हणून उत्तर तुमचं पॉझिटिव्ह आलं. तुम्ही आलसा झुकवला असता सगळंच गडबड होऊन गेलं असतं. आता आलं लक्षात? घ्या. हां, मॅग्नेटिझम मध्ये द पॉइंट P is at a distance, the point P is at a distance r1 from north pole and r2 from south pole. Hence, the potential at point P, hence the potential at point P due to north and south pole is, north and south pole is, कॉमा टाका खाली लिहा, V north is equal to प्लस का नॉर्थ मुळे कसं असेल? पॉझिटिव्ह. प्लस म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय r1. कारण अंतर किती आहे त्याच्यापासून? r1 आहे. आणि खाली व्ही साऊथ इज इक्वल टू मायनस म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय r2. Hence, the resultant magnetic potential at point P is, at point P is V is equal to V north plus V south is equal to म्यू नॉट एम डिवायडेड बाय 4 पाय, म्यू नॉट एम डिवायडेड बाय 4 पाय कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय येईल? 1 बाय r1 मायनस 1 बाय r2, 1 बाय r1 मायनस 1 बाय r2. म्हणून खालच्या ओळीत V इज इक्वल टू म्यू नॉट एम डिवायडेड बाय 4 पाय इंटू ब्रॅकेट r2 minus r1 divided by r1 r2 equation 1. खाली लिहा. इक्वेशन 1 लिहिलं. अप्लाइंग कोसाइन रूल, अप्लाइंग कोसाइन रूल r1 square is equal to r square plus l square minus 2rl cos theta. कारण रूल कोसाइन आहे म्हणून कॉस येणं गरजेचं आहे. आणि r2 square is equal to
आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा, सॉरी प्लस 2RL कॉस थिटा. म्हणून खालच्या ओळीत R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इज इक्वल टू 4RL कॉस थिटा. म्हणून R2 मायनस R1 इज इक्वल टू R2 मायनस R1 इज इक्वल टू 4RL cos theta divided by R2 plus R1 divided by R2 plus R1. मग खाली लिहा. As the magnet is, as the dipole is a small, magnet म्हणूच नका आता, dipole शब्द वापरा, इकडेही वापरा तिकडेही वापरा. As the dipole is a small, काय लिहिणार खाली, R1 nearly equal to R2 which is nearly equal to R. Hence R1 R2 is equal to R square. Equation 2. R1 R2 is equal to R square. Equation 2. आणि खाली R1 plus R2 is equal to 2R. म्हणून R2 minus R1 is equal to R2 minus R1 is equal to 4RL cos theta divided by 2R. RR कटलं, खालचा 2 कटला, वर 4च्या ठिकाणी 2 आला, म्हणजेच इज इक्वल टू 2L cos theta. इक्वेशन 3. खाली लिहा सरळ. Substituting 2 and 3 in 1. Substituting 2 and 3 in 1. काय येईल? V is equal to mu naught m divided by 4 pi. Mu naught m divided by 4 pi into 2L cos theta divided by R square. किंवा फायनल उत्तर V is equal to mu naught divided by 4 pi into capital M cos theta divided by R square into capital M cos theta divided by R square. हे तुमचं उत्तर झालं. हां, डावीकडचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स लिहिण्यापूर्वी ह्याच्या कंडिशन देखील खालच्या लिहून टाकूत. खाली लिहा. केस 1. Case 1. If the point P is along the equator theta is equal to 90, comma cos theta is equal to 0. म्हणून खालच्या ओळीमध्ये V इक्वेटर इज इक्वल टू 0. बरोबर. केस 2. If the point P is along the axis on the side of north pole, comma theta is equal to 0, comma cos theta is equal to 1. म्हणून V axis is equal to mu naught divided by 4 pi into capital M divided by R square. बरोबर. केस 3. तिसरी केस. If the point P is along the axis, on the side of north pole, on the side of south pole, काय येईल? theta is equal to 180, comma cos theta is equal to -1.
म्हणून व्ही ॲक्सिस इज इक्वल टू मायनस काय म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता आलं लक्षात ही तिन्ही कंडिशन. गो बॅक, स्टार्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स.